या ठिकाणी फलंदाजीला आलेले आहेत सैबू जी अतिशय सुंदर फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत. चांगली फलंदाजी करतात. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये सैबूनी चांगल्या प्रकारे आपल्या टीमसाठी चांगले रन्स जमा केले होते. बघूया यावेळेस काय करतायत. सैबू स्ट्राइक घेतील. गोलंदाज कोण आहे रे. संकेत सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. बघूया आपल्या टीमसाठी यावेळेस काय योगदान देत आहेत. या ठिकाणी सुंदर असा टोलवला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने टोलवला चेंडू. 2 रन सैबूला मिळतील आणि नो बॉल आहे. प्रकाश नो बॉल आहे. नो बॉल या ठिकाणी इशारा करा म्हणजे कळेल. नो बॉल. प्रकाश नाटेकर हे पंचगिरीची कामगिरी या ठिकाणी सांभाळत आहेत. अतिशय उत्तम अशी खेळाडू आहेत प्रकाश नाटेकर आणि पंचगिरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करतात. फ्री हिट आहे काय प्रकाश. फ्री हिट आहे. सैबूला अतिशय सुंदर अशी संधी मिळाली या ठिकाणी की फ्री हिट आहे. बघूया सैबू या चेंडूचा कशा पद्धतीने सामना करतायत आणि आपल्या संघाला धावा मिळवून देतात का ह्या चेंडूवर. संकेत दुसरा चेंडू घेऊन सुंदर असा चेंडू संकेतनी. मोठे शॉट खेळण्यासाठी सैबू अतिशय प्रसिद्ध आहेत. परंतु हा चेंडू त्यांच्या बॅटच्या खाली होता. त्यांना टोलवता आला नाही. फ्री हिट होती परंतु एक निर्धाव चेंडू या ठिकाणी. धाव संख्या 3. सैबू स्ट्राइक घेतील. गोलंदाजी करतायत संकेत एक उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. फिल्डिंग मध्ये थोडी सुधारणा करताना संकेत एक स्लिप पॉइंट एक्स्ट्रा कव्हर एक उलट्या दिशेने खेळ. अरे आणि एक सुंदर असा झेल या ठिकाणी पकडला आहे क्षेत्ररक्षकांनी. सैबू आउट झालेले आहेत. फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू सैबूनी हवेत चेंडू होता आणि क्षेत्ररक्षकाने एक अतिशय चांगल्या पद्धतीने एक झेल पकडला आहे आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकांनी केलेली आहे. 3 रन आणि 1 विकेट या ठिकाणी. दुसरे फलंदाज सिद्धेश पांगरेकर. एक उत्कृष्ट असे फलंदाज सिद्धेश पांगरेकर. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतायत. चांगल्या धावा मिळवून देतात की नाही याकडे सर्व टीमचं लक्ष असेल. संकेत थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना शॉर्ट मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी संकेतसाठी. बघूया किती रुपये किती. एक निर्धाव चेंडू. संकेत अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना फाईन लेगच्या दिशेने खेळलेला बाउंड्री मिळेल फलंदाजाला. 4 रन. मला वाटतं अतिरिक्त आहे. वाईट घोषित केलेला आहे पंचांनी आणि 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. रोहित सुतार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये या ठिकाणी बक्षीस देण्यात येत आहे. रोहित सुतार यांच्याकडून. संकेत हवेत चेंडू
पॉइंटच्या दिशेने ढकलेला बघूया धाव मिळतात काय. सुंदररित्या अडवलेला आहे क्षेत्ररक्षकांनी आणि 2 धावा 3 धावा 2 धावा ना 3 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. धाव संख्या 8. 1 विकेट त्यांनी गमावलेली आहे. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने खेळलेला फलंदाजाने सिद्धेश पांगरेकरने 3 धावा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. धाव संख्या 11. 1 विकेट त्यांनी गमावलेली आहे. संकेत अतिशय सुंदर गोलंदाजी करताना या ठिकाणी सर्व प्लेयर्ससाठी या ठिकाणी फळांचं आयोजन या ठिकाणी केलेले आहेत. फ्रुट्स आपल्यासाठी नाश्त्यासाठी आपल्याला या ठिकाणी फळ आहार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याचा लाभ प्रत्येक प्लेयर्सनी घ्यायचा आहे आणि कार्यकर्त्यांनी देखील घ्यायचा आहे. 6वा चेंडू संकेत 4था चेंडू घेऊन येत आहे संकेत. 5वा सुंदर असा हवेत टोलवलेला चेंडू बघूया क्षेत्ररक्षक काय करतायत. कुणाल या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु दोन धावा घेण्यासाठी फलंदाजाला रोखू शकले नाहीत कुणाल निकम. एक सुंदर क्षेत्ररक्षक कुणाल कप्तान आहेत ते या टीमचे. सुंदर असा टोलवलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने 2 धावा फलंदाजाला मिळतील. धाव संख्या 13. 1 विकेट त्यांनी गमावलेली आहे. संकेत 6वा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा हवेत टोललेला चेंडू बघूया क्षेत्ररक्षक नाही. एक सुंदर असा झेल होऊ शकला असता परंतु 2 धावा घेताना फलंदाजाला रोखू शकत नाहीत. सुंदर असा टोललेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने हवेत चेंडू होता. 2 रन मिळालेले आहेत फलंदाजाला. धाव संख्या पुढे सरकताना 15. 1 विकेट त्यांनी गमावलेली आहे आणि दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. एकूण धाव संख्या 15. पहिलं षटक समाप्ती झालेली आहे षटकाची. या ठिकाणी 15 धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत फलंदाजांनी. मॅग्नम पॉवर हाऊसच्या 15 रन. एक सुंदर असं षटक या ठिकाणी संकेत समाप्त झालेलं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत मला वाटतं टमा. दुसरं षटक फेकतील आपल्या टीमसाठी. फलंदाज आहेत सिद्धेश पांगरेकर. आतापर्यंत सुंदर असं फलंदाजी या ठिकाणी सिद्धेश पांगरेकरांची झालेली आहे परंतु आपल्या संघासाठी अधिक धावा जमा कराव्या लागतील. एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर सिद्धेश पांगरेकर यांना आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल. मोठे शॉट्स खेळावे लागतील परंतु समोर गोलंदाज देखील उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज या ठिकाणी टमा आपल्या संघासाठी बघूया कोणत्या प्रकारची चांगली कामगिरी या ठिकाणी करतायत. टमा फुलटॉस चेंडू आणि स्वतःचीच फिल्डिंग केलेली आहे त्यांनी. एक सुंदर असा टोललेला चेंडू बॉलरच्या हातामध्ये. टमा दुसरा चेंडू टमा घेऊन येत आहेत फलंदाज सिद्धेश पांगरेकर. सुंदर असा टोललेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळेल त्यांना. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न नाही. एक सुंदर अशी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संकेत यांचं. संकेत सुंदर अशी क्षेत्ररक्षण करणारे सुद्धा आहेत. ऑलराऊंडर प्लेअर आहेत ते. मला वाटतं चांगली फलंदाजी सुद्धा करतात ते. अरे सगळं कुठे आता ह्याच्यावर सांगायचं कॉमेंट्री करायला बसले. हा बरं ठीक आहे सांगतो. टमा तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर असा टोलला चेंडू बघूया क्षेत्ररक्षक काय करतोय. अरे अतिशय एक सोपा झेल या ठिकाणी क्षेत्रकांनी सोडलेला आहे. अशा प्रकारचा जर झेल सोपा जर आपण सोडलात तर धाव संख्या उभारण्यासाठी तुमच्याकडून देखील मदत होऊ शकते. नो बॉल आणि एक फ्री हिट. पुन्हा एकदा नो बॉल टमा यांचा. शॉर्ट बॉल. ओके शॉर्ट बॉल. सॉरी 1 रन शॉर्ट आहे. 1च रन मिळेल
आणि नो बॉल देखील आहे. नाही, नो बॉल नाही ना प्रकाश, नो बॉल नाही ना, शॉर्ट बॉल आहे. ओके, शॉर्ट रन आहे. एक सुंदर असा टोललेला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने, परंतु एक सोपा झेल क्षेत्ररक्षकांनी सोडलेला आहे. टमा 5वा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर अति गोलंदाजी या ठिकाणी. फुलटा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललाय चेंडू आणि तो क्षेत्ररक्षक पार, क्षेत्ररक्षकाच्या पलीकडे. 4 रन मिळतील फलंदाजाला. स्कोर वाढत चालला आहे. 18 रन. 1 विकेट त्यांनी गमावलेली आहे आतापर्यंत मॅग्नम पॉवर हाऊसने. 22 रन 1 विकेट. 22 रनच आहेत ना रे. 5 बॉल इधर 5 दिखा रहा भाई. 1 मिनिट हा. 4 चेंडू इथे 5 दाखवतोय. सॉरी ठीक आहे. 4 चेंडू झालेले आहेत टमा यांचे. सुंदर असा पुन्हा एकदा शॉट टोलवलेला आहे. आता ह्या वेळेस बघूया कुणाल काही चुकी न करता कुणालने हा झेल टिपलेला आहे. मगाशी जे क्षेत्ररक्षक तिथे होते त्या ठिकाणी बदल करून कुणाल आपल्या संघासाठी स्वतः तिथे उभे राहिले. कारण की मला वाटतं त्यांना माहित होतं असेल की हा या ठिकाणी चेंडू येऊ शकतो. आणि एक छानसा झेल कुणाल निकम यांच्याद्वारे. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी टमा यांची. आणि एक फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज जीतू गुप्ता आक्रमक अशी फलंदाजी करताना आपण त्यांना बऱ्याचदा पाहिलेला आहे. टमा शेवटचा चेंडू. सुंदर असा आणि एलबीडब्ल्यू घोषित. या ठिकाणी रिव्ह्यू नाही घेता येणार तुम्हाला कारण की तशी सुविधा आपल्याकडे नाही आहे रिव्ह्यूची. पंचांचा निर्णय लेग बिफोर द विकेट. जितू आपण उलट्या बॅटने चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला होता जितू गुप्ता यांनी, परंतु अयशस्वी झालेले आहेत ते आणि त्या ठिकाणी ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज सुनील निकम. सुंदर असं षटक या ठिकाणी संपलेलं आहे टमा यांचं. टमा यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी केली आणि आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारे धाव संख्या रोखण्यामध्ये समोरच्या टीमला रोखण्यामध्ये सफल झालेले आहेत. टमा 4थं षटक घेऊन येत आहेत. कुणाल निकम स्वतः कप्तान आहेत ते या ठिकाणी स्वतः गोलंदाजी करतील. सुंदर अशी गोलंदाजी देखील करतात, सुंदर अशी फलंदाजी देखील करतात आणि आपण आताच बघितलं की सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांनी केलेलं आहे कुणाल निकम यांनी. परंतु आता त्यांच्या समोर जे फलंदाज आलेले आहेत ते त्यांचे वडील आहेत सुनील निकम. सिद्धेश पांगरेकर यांना एक अतिशय या ठिकाणी बक्षीस मिळू शकतं जर सुंदर असा षटकार या ठिकाणी जर आपण टोलवलात तर. सुतार यांच्याकडनं, रोहित सुतार यांच्याकडनं आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस आहे. कुणाल शॉर्ट बॉल आणि हवेत टोलवला चेंडू मिड विकेटच्या दिशेने आहे. बघूया काय करताय क्षेत्ररक्षण. नाही, एक सोपा झेल या ठिकाणी सोडलेला आहे त्यांनी. क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी. तुषार यांचं गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी. बराच वेळ चेंडू हवेत होता. आपण तो जज करू शकला असतात परंतु पाठी जाताना आपल्याला तो टिपता आलेला नाही आणि 2 रन आपण दिलेले आहेत. जिथे 0 रन व्हायला पाहिजे होते तिथे 2 रन दिले तुषार मसूरकर यांनी. कुणाल दुसरा चेंडू शॉर्ट बॉल पुन्हा एकदा सुंदर असा टोलेला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक काय केलं. पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि अशा पद्धतीचे जर कॅच आपण जर सोडत गेलात तर तुमच्या टीमसाठी खूप मोठं नुकसान होऊ शकतं. हे प्रत्येक क्षेत्ररक्षकांनी ठरवलं पाहिजे मनामध्ये. सुंदर असा बीड विकेटच्या दिशेने टोलवला चेंडू सिद्धेश पांगरेकर यांनी. सिद्धेश पांगरेकर या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस मिळवायचा प्रयत्न नक्कीच करतायत.
कारण की दोन्ही वेळेला चेंडू त्याने हवेत टोलवला होता, परंतु थोडीशी ताकद कमी पडली मला असं वाटतं सिद्धेश पांगरेकरांची. परंतु सिद्धेश पांगरेकर आपण प्रयत्न करा, 200 रुपयाचं बक्षीस रोहित सुतार यांच्याकडनं आपल्याला मिळू शकतं. कुणाल आपला तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. चौथा चेंडू कुणाल यांचा. रोहित सुतार सामना करतील. सॉरी, सिद्धेश पांगरेकर. निर्धाव चेंडू, उंच टोलवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव. कुणाल यांचं अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय. 4 चेंडू मला वाटतं झालेले आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि मला वाटतं बारीकचा कट लागलाय. आउट. अयशस्वी. 200 रुपये मिळू शकले नाहीत सिद्धेश पांगरेकर. परंतु मला असं वाटतं की आपल्याला या ठिकाणी लालच देण्यात आली होती. समोरच्या टीमचं काहीतरी गोड बंगाल असावा तुम्हाला बाद करण्याचा. सिद्धेश पांगरेकर बाद. सुंदर असं या ठिकाणी कॅच पकडला होता विकेट किपर यांनी. आपल्या संघासाठी अतिशय सुंदर असा कामगिरी करताना विकेट किपर कुणाल यांचा 5वा चेंडू. फलंदाज मामा ऑफ साइडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला होता. मामा यांनी पॉइंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू एक निर्धाव. सुंदर असा चेंडू कुणाल यांचा. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत कुणाल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना कुणाल हे अतिशय आपल्या संघासाठी चांगली कामगिरी. धावगती चुकलेली आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा आपल्या धावगतीवर कुणाल. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत फलंदाज मामा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुढे जाऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न मामा यांचा अयशस्वी ठरलेला आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कुणाल यांचा. तिसरं षटक संपलेलं आहे. 25 धावा बोर्डवर आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येतील कोण बरं. धाव संख्या 25, 4 विकेट. शेवटचं षटक. मॅग्नम पॉवर हाऊसचे धाव संख्या अतिशय कमी आहे. मला असं वाटतं ह्या ओपन ग्राउंड मध्ये आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर किमान बोर्डवर आपल्याला 60 तरी धावा करायला पाहिजेत. तेव्हा कुठे आपण चांगल्या पद्धतीने जिंकायचा प्रयत्न करू शकता. परंतु ही खूप कमी स्कोर आहे हा. शेवटचं षटक घेऊन राजेश तांबे आपल्या संघासाठी. या टीमचे ओनर आहेत, ते टीमचे मालक आहेत, परंतु स्वतः खेळत पण आहेत ते आणि अतिशय चांगली गोलंदाजी ते करू शकतात. या ठिकाणी पाहूया आपण. सामना करतील सुनील निकम. स्लो चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे सुनील निकम यांनी. एक धाव निश्चितपणे सुनील निकम यांना मिळू शकते. एक धाव मध्ये संतुष्ट सुनील निकम. धाव संख्या वाढताना 26, 4 फलंदाज बाद. स्लो चेंडू टाकला होता राजेश तांबे यांनी. दुसरा चेंडू. पुन्हा शॉर्ट बॉल आणि हवेत टोललेला चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने ठेवलेला चेंडू आणि हा षटकार घोषित करण्यात येत आहे एम्पायर प्रकाश नाटेकर यांच्या. प्रकाश नाटेकर यांनी हा घोषित केलेला आहे षटकार. चेंडू शॉर्ट बॉल टाकला होता राजेश तांबे यांनी आणि तो उंच भिरकावलेला आहे मामा यांनी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू मामा याने. पुन्हा 4 रन, 4 धावा आपल्या संघासाठी.
अतिशय सुंदर बॅक टू बॅक 6 अँड बाउंड्री. राजेश तांबेंना खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण की त्यांच्या टीमनी याच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी षटक टाकलेलं आहे त्यांनी सुंदर असे षटक टाकलेलं आहे. आपल्याला स्वतःला सुद्धा चांगल्या पद्धतीचं षटक या ठिकाणी फेकावं लागेल. राजेश तांबे तिसरा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. मिस फिल्डिंग पुन्हा एकदा 2 धावा घेण्यामध्ये सफल फलंदाज मामा. 2 धावा पुन्हा एकदा मिळालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत राजेश तांबे यांचे आणि 12 धावा त्यांनी आतापर्यंत दिलेल्या आहेत आपल्या षटकामध्ये. उर्वरित 3 चेंडू मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू त्यांना टाकावे लागतील. 2 चेंडू सॉरी. ओके सॉरी इथे बरोबर करत नाही रे, मग मी काय सांगणार. लेट येतं काय मला सांग ना मग. हॅलो. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू. तुषार मसूरकर सुंदर असा फेकलेला होता चेंडू, परंतु दुसरा रन घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मामा अयशस्वी. एकच रन मध्ये संतुष्ट व्हावं लागेल मामा यांना. राजेश तांबेनी यावेळेस सुंदर असा चेंडू टाकला होता, फक्त एकच धाव गेली. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत राजेश तांबे. सामना करतील सुनील निकम. पुन्हा एकदा फुलटॉस आणि या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या दिशेने भिरकवलेला बघूया सुंदर असा झेल. या ठिकाणी नो बॉल आहे. नाही ना, हे बोंबलू नका रे. नो नाही आहे या ठिकाणी. मी प्लेयर्सना विनंती करतो की आपण जोरात ओरडू नका. पंच जो काय निर्णय द्यायचा तो देतील. तुम्ही जर नो म्हणालात तर इथे मला बाचकायला होत आहे. एकूण धाव संख्या 39 ना, बरोबर ना. 42 विन. मला वाटतं खूप कमी धाव संख्या आहे. धाव आहे ही धाव संख्या आहे उभारलेली आहे. बॉर्लिंग ना, बॉर्लिंग युनिकॉर्न ब्लेझिंग युनिकॉर्न वर्सेस स्कॉटलेस स्कॉट्स. या ठिकाणी दोन्ही संघाच्या कप्तानांनी या ठिकाणी यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. मी विनंती करतो दोन्ही टीमच्या कप्तानांना की या ठिकाणी आपण यायचं आहे आणि टॉस करायचा आहे. उस्मान प्लीज यहाँ पर आइए. उस्मान आणि जॉय देखील. जॉय काय पॉल ए जॉय ए बुडो इधर आओ.
आणि जॉय आणि उस्मान यांचा सत्कार करायचा आहे आपण आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी उस्मान आणि जॉय पॉल आमचे अतिशय UIC स्पोर्ट्स क्लबचे आधारस्तंभ आहेत. उस्मान खान आणि जॉय पॉल यांनी अतिशय UIC स्पोर्ट्स क्लबसाठी कायम हातभार लावलेला आहे. मी विनंती करतो विजय वज्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उस्मान यांचा सत्कार होतोय. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी उस्मान यांचं अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय जॉय पॉल यांचा सत्कार करतील विजय वज्रे. जॉय पॉल यांचं देखील या ठिकाणी UIC स्पोर्ट्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांना चांगलं सहकार्य असतं. धन्यवाद जॉय, धन्यवाद उस्मान. आणि टॉस करतील या ठिकाणी दोन्ही कप्तान आलेले आहेत. अंकित कदम, दुसरा कॅप्टन कोण आहे? एक पर्सनल सेल्फी या ठिकाणी जॉय आणि त्याचे मित्र विजय वज्रे, अतिशय जिवलग मित्र या ठिकाणी. दोस्ती हमेशा बड़ी दोस्ती है उनकी, जो हमेशा से या ठिकाणी टॉस करतील. उस्मान टॉस करतील. हेड कॉल केलेला आहे अंकित यांनी. टेल आला. टॉस विन फिरोज खान. मला बसायला दे. 40 हां हां 42 विन 402 विन. हां 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 काय चालवली मॅच, काय खरं नाही. एक धाव. आता होणारा सामना मॅग्नम पॉवर हाऊस वर्सेस पिकार्ड थंडरबोल्ट यांची शेवटची विनिंग चालू आहे, सुरू आहे. या ठिकाणी एक चेंडू सैबू यांनी टाकलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येतील सैबू. फलंदाज संकेत. मगाशी एक धाव टमा यांना मिळालेली आहे. हा सामना जिंकायचा असेल तर 40 धावा आपल्याला करायच्या आहेत 4 षटकांमध्ये. दुसरा चेंडू घेऊन सैबू, शॉर्ट बॉल आणि टूनच टोलवलेला चेंडू. या ठिकाणी 4 धावा मिळतील. 4 धावा मिळतील संकेत यांना. सुंदर असा टोलला चेंडू लेग साइडच्या दिशेने मिडॉनच्या वरून हा चेंडू टोलवला होता संकेत याने. आणि संकेत यांना 4 रन या ठिकाणी मिळालेले आहेत. आपल्या संघासाठी उत्तम अशी कामगिरी संकेत यांची. एकूण धावा 5. धाव संख्या वाढताना 5. तिसरा चेंडू सैबू यांचा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि पुन्हा एकदा भिरकवलेला मिडॉनच्या दिशेने. हा बघूया, मला वाटतं काय झेल होऊ शकतो की नाही. 4 धावा. पुन्हा एकदा संकेत यांना 4 धावा. शॉर्ट बॉल थोडासा सैबूने टाकला होता आणि सुंदर असा संकेत यांनी टोलावला. तो हवेत होता काहीसा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय असे वाटलं होतं, परंतु नाही. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून तो चेंडू गेलेला आहे सीमा पार. 4 धावा मिळतील संकेत यांना. धाव संख्या 9. 3 चेंडू सैबू यांचे झालेले आहेत. सुंदर असा टोलवला चेंडू संकेत याने. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना या ठिकाणी थोडस परिवर्तन. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू टाकला होता सैबू यांनी आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला होता संकेत यांनी, परंतु त्यांना तो जमला नाही. थोडेसे काहीशी अयशस्वी झालेले आहेत संकेत, परंतु एक धाव त्यांना नक्कीच मिळू शकेल. धाव संख्या वाढताना 10 होते. 4 चेंडू सैबूंचे झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी ऍक्च्युली त्यांनी केली होती याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सैबू यांनी, परंतु सैबू यांना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, उर्वरित जे चेंडू आहेत 2 चेंडू
तेच निर्धाव टाकायचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे सैबू यांनी. फलंदाज टमा, सामना करतील सैबू. सैबू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने ढकललेला चेंडू, बघूया क्षेत्ररक्षणे काय नाही. सुंदर पुन्हा एकदा 4 धावा मिळतील त्यांना. टमा यांना सुंदर असा ग्राउंड शॉट खेळला होता टमा यांनी, परंतु काहीच गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धावा मिळाल्या. धावसंख्या पुढे सरकताना 14 आणि एकही फलंदाज बाद झालेले नाहीत आतापर्यंत. सैबू यांचा शेवटचा चेंडू, सामना करतील पुन्हा एकदा टमा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव चेंडू. एक षटक 14 धावा. या ठिकाणी एक षटक संपलेलं आहे, पहिलं षटक संपलेलं आहे सैबू यांचं, आणि त्यांनी आपल्या षटकामध्ये 14 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. थोडस काहीच महागडं षटक मला असं वाटतं सैबू यांचं होतं की कमीत कमी 6-7 धावा त्यांनी द्यायला पाहिजे होत्या, किंवा फार फार तर 8 धावा द्यायला हव्या होत्या, परंतु 14 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. काहीच महागडं षटक, कारण की स्कोर अतिशय कमी आहे. 40 धावा करायचे आहेत. पिका टंडरबोल्टला यांना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 14 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत, आणि नवीन षटक घेऊन कोण येते बघूया. मला वाटतं सुनील निकम दुसरं षटक घेऊन येत आहेत. थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतायत, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतायत. काहीच पॉइंटच्या दिशेने एक प्लेयर आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन स्क्वेअर लेगच्या दिशेने एक प्लेयर येतोय. काहीच क्षेत्ररक्षण या ठिकाणी आहे सुनील निकम यांचं. आता बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत सुनील निकम. अतिशय दांडगा अनुभव सुनील निकम यांना आहे. आपल्या संघासाठी याच्या अगोदर सुद्धा चांगले ऑलराऊंडर आहेत, आणि आपल्या संघासाठी कायम चांगली कामगिरीच करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. मला वाटतं पुन्हा एकदा परिवर्तन. थोडंसं कव्हरला पाठी टाकलेला आहे, एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला आतमध्ये घेतलेला आहे सर्कलमध्ये सुनील निकम यांनी. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. फुलटॉ चेंडू, पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने. एक टप्पा पडलेला आहे. पुन्हा एकदा मामा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावा घेताना थांबू शकत नाहीत फलंदाजांना मामा. सुंदर असं क्षेत्ररक्षण मामा यांचं, परंतु 2 धावा ते थांबवू शकले नाहीत आपल्या संघासाठी. काहीच फुलटॉ चेंडू होता, आणि तो हवेत टोलवलेला चेंडू संकेत याने. संकेत मोठा शॉट खेळण्यासाठी प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा 16 धावा, आणि एकही फलंदाज त्यांचा बाद झालेला नाहीये आतापर्यंत. हे दुसरं षटक आहे. दुसरा चेंडू घेऊन येतील सुनील निकम संकेत यांना. बघूया पुन्हा एकदा सुंदर निर्धाव चेंडू, आणि अपील त्या ठिकाणी प्लेयर्सची सैबू देखील अपील करतात किपिंगच्या दिशेने. नाही, परंतु पंचांवर कोणताही परिणाम झालेला नाही, कोणताही आवाज त्या ठिकाणी आलेला नाहीये. निर्धाव चेंडू सुनील निकम यांचा, सुंदर चेंडू. सैबू यांनी चांगली किपिंग केली होती तिथे ठिकाणी. झेल पकडला होता, परंतु तो झेल नव्हता. पुन्हा एकदा सुंदर स्लोवर डिलिव्हरी टाकली होती. बघूया क्षेत्ररक्षक काय करतात. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःनी चांगला असा झेल त्या ठिकाणी सुनील निकम यांनी टिपलेला आहे. संकेत बाद झालेले आहेत. एक सुंदर असा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. थोडंसं काहीच प्रेशर या ठिकाणी संघावर होऊ शकतं, कारण की संकेत चांगली कामगिरी करत होते, आणि एक सुंदर असा झेल त्या ठिकाणी अनुभवी आणि सुंदर असं गोलंदाजी करताना सुनील निकम यांनी टिपलेला आहे चेंडू. स्वतःचाच गोलंदाजीवर एकूण धाव संख्या 16, आणि आता एक फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे संकेत या रूपाने.
संकेत सुंदर अशी फलंदाजी केली होती. संकेत याने चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. पुढचे फलंदाज कुणाल निकम आणि सामना करतील सुनील निकम यांच्या गोलंदाजीचा एक वेगळा अनुभव या ठिकाणी आपल्याला ग्राउंडवर बघायला मिळतोय. मुलगा फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी त्यांचे वडील टाकतायत, म्हणजे एक थोडासा दुर्मिळ असा अनुभव या ठिकाणी आपण बघतोय. परंतु ह्या ग्राउंडमध्ये TIP ग्राउंडमध्ये आपल्याला हा अनुभव आपल्याला बघायला मिळतोय सर्व प्रेक्षकांना. या ठिकाणी सुनील आपला चौथा चेंडू घेऊन येतील. कुणाल सामना करतील. काहीसा दुर्मिळ अनुभव, वडील वर्सेस मुलगा या ठिकाणी. सुनील कट लागलेला आणि आउट करण्यामध्ये शेवटी बाप होता है, बेटा होता है, हे पुन्हा एकदा सुनील निकम यांनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. तो मुलगा किती मोठा झाला तरी बापाच्या वरचढ होऊ शकत नाही, हे पुन्हा एकदा सुनील निकम यांनी या ठिकाणी सिद्ध केले ह्या ग्राउंड मध्ये. आणि काहीशे निराश असे जाताना पॅव्हेलियनच्या दिशेने कुणाल हे मोठा शॉट खेळायचा प्रयत्न करत होते, परंतु शेवटी कुणाल कदाचित थोडस विसरले असतील की ते आपल्या वडिलांच्या अनुभवाला सामोरे जात आहेत आणि ते अयशस्वी ठरलेले आहेत. सुंदर असा जेल त्या ठिकाणी टिपलेला आहे स्लिपच्या दिशेने. मला वाटतं राहुल आहे तिकडे आहे, मला वाटतं राहुल स्लिपच्या दिशेने वाटतं. राहुल कांबळे, रोहित कांबळे सॉरी. सुनील निकम 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येतील सुनील आणि सामना करतील. कोण आहे प्लेयर? बॅट्समन कोण आहे? फलंदाज नवीन. पुन्हा एकदा सुंदर पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. बघूया काय होता. 2 धावा मला वाटतं मिळू शकतात. दुसरी धाव जोरात घ्यावी लागेल, अन्यथा आउट होण्याची शक्यता होती. पण सुंदर अशी 2 धावा त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. प्रशांत दाभोळकर आहेत, मला वाटतं प्रशांत दाभोळकर नवीन फलंदाज. त्यांच्या शॉट वरून मला कळलं, थोडंसं मला इथून दिसत नव्हतं, परंतु प्रशांत सुंदर अशी फलंदाजी ते करतात. मागच्या टुर्नामेंटमध्ये काहीशी सुंदर अशी फलंदाजी त्यांनी केली होती आणि ह्यावेळेस सुद्धा चांगली फलंदाजी करण्याचा बेतामध्ये दिसत आहेत. सुनील निकम यांचा 6वा चेंडू, 4था चेंडू, 5वा चेंडू त्यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने ढकलला होता आणि त्यात त्यांना 2 धावा मिळाल्या होत्या. धाव संख्या वाढताना 18, 2 विकेट त्यांच्या गेलेल्या आहेत. सुंदर असा टोलला चेंडू. पुन्हा एकदा प्रशांत दाभोळकर, सुंदर असा शॉट या ठिकाणी. मला वाटतं नाही, सुंदर 4 धावा मिळवण्यामध्ये यशस्वी. मला असं वाटलं होतं की हा षटकार जायला उरतुंग असा षटकार जाऊ शकतो, परंतु तो षटकार न जाता चौकार गेलेला आहे आणि प्रशांत दाभोळकर यांनी आपल्या टीमसाठी 4 धावा जमा केलेल्या आहेत. धाव संख्या वाढताना 22 आणि हे दुसरं षटक संपलेलं आहे सुनील निकम यांचं. सुंदर अशी गोलंदाजी सुनील निकम यांनी केली होती, परंतु एक शेवटचा चेंडू मला असं वाटतं की तो फलंदाज देखील त्याच दर्जाचा होता, म्हणून तो चेंडू टोलवू शकले. मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू प्रशांत दाभोळकर यांनी, सुंदर असा टोलवलेला चेंडू. प्रशांत दाभोळकर दिसतात तसे नाही आहेत, ते अतिशय आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये ते माहीर आहेत. मी त्यांना बऱ्याचदा बघितले प्रशांत दाभोळकर यांना. सुंदर असे शॉट्स खेळतात ते. पुन्हा एकदा त्यांनी दाखवलं या ठिकाणी. तिसरा षटक घेऊन येत आहे जितू गुप्ता. सामना करतील टमा आपल्या फलंदाजासाठी आक्रमक अशी फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सामना करतील जितू गुप्ता यांचा. तिसरं षटक घेऊन येत आहेत जितू गुप्ता. सामना करतील टमा. आतापर्यंत 22 धावा झालेल्या आहेत संघासाठी. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला होता टमा यांनी, परंतु टमा अयशस्वी झालेला आहे. थोडासा शॉर्ट बॉल टाकला होता जितू यांनी आणि तो टोलवण्याचा प्रयत्न केला होता टमा यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु ते अयशस्वी झालेले आहेत. आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत जितू
गुप्ता दुसरा चेंडू, पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा मामानी टोलवलेला बघूया क्षेत्ररक्षण आहे आणि एक पुन्हा एकदा धाव, पुन्हा एकदा कॅच सोडलेला आहे या ठिकाणी. यावेळेस मला वाटतं रोहित नाही सिद्धेश पांगरेकर एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्याकडनं अशा पद्धतीची अपेक्षा नव्हती की त्यांनी असा एक सोपा झेल सोडावा आणि आपल्या टीमला खाईत ढकलल्यासारखं त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी सिद्धेश पांगरेकर यांनी. जितू आपला तिसरा चेंडू घेऊन येत आहेत आणि यष्टी उधळलेले आहेत त्यांच्या. प्रशांत दाभोळकर बाद झालेले आहेत. एक सुंदर असा स्लो डिलिव्हरी टाकली होती त्यांनी, जितू यांनी पायामध्ये टाकलेला चेंडू होता. प्रशांत हे भिरकवायचा प्रयत्न करत होते, परंतु काहीशे यशस्वी झालेले आहेत आणि त्यांचा बोल्ड झालेले आहेत ते या ठिकाणी. परंतु चांगली फलंदाजी त्या ठिकाणी केलेली आहे प्रशांत दाभोळकर यांनी. पुढचे फलंदाज विवेक माळी, आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध विवेक माळी. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. सामना करतील जितूच्या चौथ्या चेंडूचा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालेले जितू चौथा चेंडू घेऊन येतील आणि सामना करतील विवेक माळी. शॉर्ट बॉल जितू यांचा टोलवण्याचा प्रयत्न, काहीशी अपील त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागण्यात येत आहे, परंतु नाही, बॅट्स आणि बॉलचा काही संबंध नाही त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न करत होते विवेक माळी. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू भरकवलेला आहे आणि किपरनी कोणतीही चूक न करता तो झेल पकडलेला आहे. काहीसा हवेत टोललेला चेंडू विवेक माळी यांच्याकडनं चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती, परंतु अपेक्षा निर्भंग झालेली आहे या ठिकाणी. चांगले शॉट्स विवेक माळी खेळतात, परंतु ह्यावेळेस ते सफल झाले नाहीत. काहीशे अयशस्वी झालेले फलंदाज विवेक माळी. पॅव्हेलियन मध्ये परतताना एक सुंदर असा झेल त्या ठिकाणी सैबू यांनी टिपलेला आहे. विकेट किपिंग करताना सुंदर अशी गोलंदाजी जितू गुप्ता यांची. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना या ठिकाणी जितू गुप्ता. एकूण स्कोर 23. 4 विकेट त्यांचे बाद झालेले आहेत. 5 ते माहिती आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल जितू यांचा स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या दिशेने ढकललेला चेंडू बघूया. फलंदाज क्षेत्ररक्षण सुंदर असा या ठिकाणी झेल पकडलेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी. सुंदर झेल. पाटलांचा बैलगाड पिका थंडरबोल्टचा स्कोर 23. 5 विकेट गेलेले आहेत. 23 धावा झालेल्या आहेत आणि तिसरं षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत मामा. शेवटचं षटक येणार आहे. किती हवेत धावा? 17. शेवटच्या षटकामध्ये 17 धावांची आवश्यकता पिका थंडरबोल्टला. पिका थंडरबोल्ट सुमार कामगिरी करताना दिसत नाहीयेत. काहीशी सो कामगिरी या ठिकाणी होताना दिसते. शेवटच्या षटकामध्ये त्यांना 17 धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज तुषार मसूरकर
क्रीजवर जाताना ही 17 धावा या षटकामध्ये होऊ शकतात की नाही मला माहित नाही, परंतु समोर टमा सारखा फलंदाज आहे त्यामुळे काही होऊ शकतं. टमा हे सुंदर मोठे शॉट लावण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. आपण बराचदा त्यांना मोठे शॉट खेळताना पाहिलेले आहे टमा यांना, पण ह्या वेळेस संघाला अतिशय गरज आहे टमा यांच्या मोठ्या शॉटची. ती जर त्यांनी ह्या वेळेस केली तर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आणि उत्तम कामगिरी या ठिकाणी करू शकतात टमा. आपल्या संघाला बऱ्याचशा अपेक्षा आहेत टमा यांच्याकडनं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना कव्हरला आतमध्ये आणलेलं आहे. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने एक प्लेअर आहे मामा. मला अतिरिक्त धाव वाईट घोषित करण्यात आलाय. कोण नाही टमा हा तुषार आहे मसूरकर, अनिलचा भाव आहे. अतिरिक्त धाव कोण दीपेश? हा दोघं भाव आहेत. आहेत बहुतेक आहेत ते. पुन्हा एकदा मला असं वाटतं पंचांचा निर्णय वाईट घोषित करण्यात आलेला आहे पंचांद्वारे. अशा प्रकारची जर गोलंदाजी मामा करतील तर निश्चितपणे पिका थंडरबोल्ट हे जिंकू शकतील. थर्ड मॅनच्या दिशेने ढकललेला चेंडू, फाईन लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू. मला वाटतं 2 धावा घ्यायचा प्रयत्न आणि दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न. मला वाटतं रनआउट होण्याचे चान्सेस आणि रनआउट. एक सुंदर असा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेला आहे क्षेत्ररक्षकांनी आणि थोडेसे घसरले टमा. ही खूप मोठी विकेट थंडरबोल्टची गेलेली आहे. पिका थंडरबोल्ट यांनी एक सुंदर असा फलंदाज गमावलेला आहे. मला असं वाटतं की दुसरी धाव यशस्वीपणे होऊ शकली असती, परंतु मामा आपले टमा काहीशे उशिरा धावले आणि ते धावबाद झालेले आहेत. या ठिकाणी रनआउट झालेले आहेत. काहीशे निराश असे टमा पॅव्हिलियन मध्ये परतताना, परंतु एक सुंदर अशी अपेक्षा या ठिकाणी टमाकडनं होती संघाला. पिका थंडरबोल्टला काहीशे निराश आपल्या संघाला करताना टमा पॅव्हिलियन मध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज कोण आहे रे? आकाश. नवीन फलंदाज दिसत नाही. नवीन फलंदाज सार्थक गोरिवले सामना करतील मामाच्या दुसऱ्या चेंडूचा. फुलटॉस चेंडू आणि क्लिपच्या दिशेने आणि पुन्हा एकदा रनआउट. जोरदार अपील केलेली आहे. धावबाद झालेत काय? नाही. मला वाटतं क्रीज मध्ये पोहोचलेले तुषार. 1 धाव मिळालेली आहे फलंदाजाला. काय बोलतोय? हे 4 चेंडू झालेत ना? 3 झाले. 3 चेंडू, चौथा चेंडू आहे ना? चौथा चेंडू घेऊन आहेत मामा सुंदर अशी गोलंदाजी करताना. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत मामा. सॉरी, चौथा नाही, तिसरा चेंडू आहे. सामना करतील तुषार मसूरकर. बॅटच्या खाली टाकलेला चेंडू आणि हे अतिरिक्त धाव मला वाटतं मिळतील. फाईन लेगच्या किपरच्या पाठी गेलेला आहे. 22 पंचांनी 22 घोषित केलेला आहे. 4 धावा मिळतील थंडरबोल्ट. तीन चेंडू मध्ये 9 धावा थंडरबोल्टला हवे आहेत. पिका थंडरबोल्टला अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी मामा यांची आपण पाहिलेली आहे. पहिले 2 चेंडू त्यांनी वाईट टाकले होते, परंतु नंतरचे 3 चेंडू अतिशय सुंदर असे टाकले. आता 9 धावा हवेत 3 चेंडू मध्ये आणि सामना करतील तुषार मसूरकर यांनी अतिशय मोठा शॉट खेळण्याची गरज आहे.
बघूया काय करतायत. फुलटॉस पुन्हा एकदा चेंडू होता, परंतु तो टोलवताना थोडेसे काहीशे अयशस्वी झालेले तुषार मसूरकर. मोठा शॉट खेळायचा प्रयत्न केलेला आहे तुषार यांनी आणि तो करावाच लागेल त्यांना, जर संघाची सुमार कामगिरी या ठिकाणी बघायला मिळते आहे. पुन्हा एकदा बॅटच्या दिशेने बॅटच्या खाली चेंडू टाकलेला, परंतु तुषार मसूरकर पुन्हा एकदा अयशस्वी ठरलेले आहेत. आता शेवटचा चेंडू आहे आणि 9 धावांची गरज आहे, परंतु काहीसा निराशा त्या ठिकाणी संघामध्ये दिसायला लागलेली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि तिन्ही बॉल डॉट काढलेले आहेत आणि सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी मामा यांची, सुंदर कामगिरी मामा यांची. आपल्या संघासाठी यशस्वी कामगिरी करताना मामा, सुंदर गोलंदाजी मामा यांनी केलेली आहे. जेव्हा